फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शाहू महाराज के, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतिपिता लहुजी साहेबांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। जय भीम, जय भीम। आज या ठिकाणी जे आमच्या दलित समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे घर उद्ध्वस्त करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात या ठिकाणी आम्ही गेल्या 5 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत। आज या दलित समाजाचे घर उद्ध्वस्त करून बेकायदेशीरपणे एका खाजगी व्यवसायासाठी सुट्टी दिवशी ठराव मंजूर करून ही जागा यांची घर उद्ध्वस्त करून पार्किंगसाठी देण्यात आली। प्रथमतः आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। आपण या देशात राहतो, या देशामध्ये ज्या देशामध्ये गोरगरीब लोकांना निवारा महत्वाचा, अन्न महत्वाचा, वस्त्र महत्वाचं आहे, परंतु काही पैसेवाले, काही सत्तावाले जे आपल्या मनमानी करून काही भ्रष्ट अधिकाऱ्याला हाताशी धरून खरोखर या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय करतात। आज आम्ही 5 दिवस झालं या आंदोलनावर बसलोय। प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही, कुठल्याही पद्धतीच्या या गरिबाकडे बघायला तयार नाही। आम्ही वारंवार जे ठराव झालेला आहे तो ठराव रद्द करा, आणि आम्ही मागतोय तरी काय? अरे आमच्या मूलभूत जे गरजा आहेत, ज्या ठिकाणी ते राहत होते ते घर उद्ध्वस्त करून आज तिथं पार्किंग उभारली, ते पार्किंग देण्याची काही गरज नाही। आम्ही पार्किंग देण्याची तर गरज होती, तर तो जो मंगल कार्यालयवाला आहे त्या मंगल कार्यालयवाल्याची इमारत आहे, त्या इमारतीमध्ये जर पार्किंग नसेल तर तुम्ही त्या इमारतीला परवानगा कसं काय दिला, हा आमचा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे, तिथं दाट वस्ती, लोकवस्ती आहे, आणि त्या लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी पार्किंगचे गरिबाचे घरे पाडून पार्किंगसाठी त्या ठिकाणी ती जागा देण्यात आली। खरोखर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं खरोखर काही भ्रष्ट अधिकाऱ्याला हाताशी धरून हे प्रकार झालेला आहे। आज मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या गप्पा मारतात, मोठमोठ्या थापा मारतात की गरीबाला झोपडपट्टीमध्ये स्वतःचा मालक बनवू, तुम्हाला स्वतःचे घर देऊ, काही नाही, फेकम फाक करून सगळे गरीबावर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आज प्रस्थापित तिथले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडे बघायला तयार नाही। पावसाचा दिवस आहे, कारण रातभर ते रोडावर राहिले, यांची अवस्था अत्यंत एवढी बिकट आहे की खरोखर या ठिकाणी यांची परिस्थिती करून खाण्याशिवाय भाग नाही। अशी परिस्थिती असताना सोलापूर महानगरपालिकेने त्या मंगल कार्यालयाला हाताशी धरून त्या ठिकाणी हे काम केलेलं आहे। आणि तिसरा प्रश्न असा आहे, त्या ठिकाणी बाजूला शौचालय, तो शौचालय सुद्धा त्यांनी कब्जा केलेला आहे, आणि स्वतः अतिक्रमण करून एवढी मोठी त्यांनी बिल्डिंग उभा केली, किचन उभा केलंय, त्याच्यावर मात्र कारवाई करायला तयार नाही सोलापूर महानगरपालिका। सोलापूर महानगरपालिका कारवाई कुणावर करते? जे गोरगरीब लोक आहेत, जे खरोखर स्वतःचा उद्धारनिर्वाह करण्यासाठी जे टपरा लावतात, ज्यांनी आपला मूलभूत हक्कासाठी त्या ठिकाणी परिवार चालवण्यासाठी वडापावच्या गाड्या असतील, चायनीजच्या गाड्या असे लावणाऱ्या लोकांवर कारवाई करून मोठमोठ्या थापा मारून समाज माध्यमातून मोठमोठ्या प्रसारित करतात, बातम्या करतात की महानगरपालिकेने लय मोठ्या तीर मारलं। महानगरपालिकेला तीर मारत नाही, महानगरपालिका खरोखर बिल्डर, डेव्हलपर यांना पाठीशी घेऊन हप्ता वसुली करून या ठिकाणी गरीबावर अन्याय करतात। आम्ही वारंवार सांगतोय, हा जो ठराव आहे हा ठराव बोगस आहे। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये रविवारच्या दिवशी कुठला ठराव मंजूर होतो? आज शासकीय सुट्टी म्हणून जाहीर आहे, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक शासकीय कार्यालयाला रविवारी सुट्टी असते, आणि हा ठराव रविवारी झालेला आहे। त्या तात्काळ या ठरावाची चौकशी होऊन, आणि ज्यांनी आम्हाला जातीय मानसिकतेतून त्रास दिलाय त्याच्यावर अट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि तिथं जे त्यांनी कब्जा केलेला आहे शौचालय, जे सोलापूर महानगरपालिकेनं शौचालय बाजूला, ते शौचालय सुद्धा त्यांनी कब्जा केलेला आहे, ते ताबडतोब तो कब्जा हटवला पाहिजे। आणि यांना निवाऱ्यासाठी, पार्किंगसाठी भाडे तत्वावर आम्ही फुकट मागत नाही। आम्ही वारंवार महापालिकेला सांगतोय, आम्हाला फुकट नको आहे, आम्हाला सुद्धा भाडे तत्वावर ती जागा देणं गरजेचं आहे। आपण या देशात राहतो, या गरीब
गरीब लोकांना बघण्याचं आज या ठिकाणी दृष्टिकोन लोकांचे अनेक आहे. भाड्यानं घरं मिळत नाहीत, या ठिकाणी अनेकांचे समस्या आहेत. जर आम्ही वारंवार सांगतोय, सोलापूर महानगरपालिका जर आमचे प्रश्न ऐकत नसेल तर आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन करावं लागेल. आताच पोलीस प्रशासनाला आम्हाला असं सांगण्यात आलंय की तुम्ही हलगी वाजवू नका. अहो, आम्ही लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात राहतोय. आम्हाला लोकशाही दिलेली आहे, आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. आम्ही आंदोलन करत असताना प्रशासन आम्हाला अडवतंय. का अडवतंय आम्हाला? की तुम्ही हलगी वाजवू नका. हलगी वाजवणार नाही तर काय करणार? हे झोपलेलं मुर्दा जे प्रशासन आहे, हे जे महानगरपालिकेचं, त्याला जाग येण्यासाठी या ठिकाणी आम्ही हलगी वाजवतोय. आम्हाला प्रशासनाकडून सांगतात आम्हाला हलगी वाजवू नका. आमच्यावर 10 नाही 100 गुन्हे दाखल करा, परंतु आम्ही पाठीमागा हटणार नाही. आम्हाला जे मूलभूत गरजा आहेत, आम्हाला निवारा महत्वाचा आहे. निवारा जर भेटत नसेल त्यासाठी आम्ही स्वतः गुन्हा दाखल करून घ्यायला तयार. त्या माध्यमातून सांगतो.